संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 96। हा अभंग संत तुकाराम महाराजांनी अत्यंत साध्या आणि स्पष्ट भाषेत लिहिला असून त्यामध्ये मोक्षप्राप्तीसाठी किंवा परमेश्वर प्राप्तीसाठी अत्यंत कठोर तपश्चर्या करण्याची गरज नाही हे ठामपणे सांगितले। त्याऐवजी नामस्मरण आणि कीर्तनच या युगात श्रेष्ठ साधन आहे। अभंग क्रमांक 96। युक्ताहार न लगे अनिक साधन अल्पनारायणे दाखविले। कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी। न लगे हा लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड। तुका म्हणे मज अनिक उपाव दिसते ते वाव नामावे। म्हणजेच नंबर 1 बघा, युक्ताहार न लगे अनिक साधने अल्पनारायणे दाखविले। म्हणजे युक्ताहार म्हणजे संयमित आहार, साधने म्हणजे तपश्चर्या, योग साधना, व्रत, यज्ञ, ध्यान इत्यादी। तुकाराम महाराज म्हणतात की अत्यंत तपस्वी जीवन, उपवास, यम नियम यात अडकण्याची काहीही गरज नाही। फक्त अल्प म्हणजे थोड्याशा प्रेमानं श्रद्धेनं घेतलेलं नारायणाचं नाम म्हणजे नामस्मरण पुरेसा आहे। नारायण स्वतः प्रगट होतो हे त्यांचं अनुभवसिद्ध विधान त्यांनी सांगितलेलं आहे। नंबर 2, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी। म्हणजेच कलियुगामध्ये इतर युगांप्रमाणे अगदी कठोर साधना शक्य नसते, म्हणून कीर्तन, भजन आणि हरिपाठ हे श्रेष्ठ साधन आहे। या युगात नामस्मरणातूनच नारायण भेटतो। कीर्तनामध्ये फक्त परमेश्वरांचं नाम, कथा व भक्ती एकत्र येतात, ज्यातून भक्तीला जागृती मिळते। नंबर 3, न लगे हा लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड। म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात की माणसानं आपली सामाजिक जबाबदारी, व्यवहार, संसार सगळं सोडून द्यावं अशी आवश्यकता नाही। भस्मदंड म्हणजे संन्यास घेतलेली चटई। भस्म अंगाला वासणे, मुनिवेश धारण करणे हे दिखाव्याची साधना आहे। त्याऐवजी संसारात राहून सुद्धा परमेश्वर स्मरण शक्य आहे। नंबर 4, तुका म्हणे मज अनिक उपाव दिसती ते वाव नामावे। म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात की मला नामस्मरणापासून दुसरा काही उपाय नाही, उपयुक्त वाटत नाही। ते स्वतः म्हणतात की त्यांनी अनेक मार्ग पाहिलेले आहे, पण नामस्मरणासारखा प्रभावी मार्ग कुठेच सापडला नाही। स्पष्टीकरण बघा याचे सांगून संत तुकाराम महाराज सांगतात, आपल्या या अभंगातून सांगतात की आध्यात्मिक उन्नतीसाठी केवळ सांप्रदायिक कठोर अनुष्ठानात्मक साधना गरजेची नाही। युगानुरूप साधना म्हणजे कलियुगासाठी नामस्मरण। ते सांगतात की सामान्य माणूस देखील जो आपल्या घरामध्ये व्यवहारात अडकलेला आहे, तर तो देखील ईश्वर प्राप्ती करू शकतो, फक्त श्रद्धा आणि नामस्मरणाच्या माध्यमातून त्याला ते नक्की मिळू शकते। प्रसंग व उदाहरणे बघूया। नंबर 1, संत नामदेव महाराज यांचे उदाहरण। संत नामदेव महाराज घरात राहून शिवाय कोणताही वानप्रस्थ न घेताही नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी एकरूप झाले। ते श्री विठोबाशी संवाद करायचे। तुकाराम महाराज म्हणतात नामदेवांना आपले आदर्श मानतात। नंबर 2, बिझी व्यक्ती। समजा एखादी गृहिणी सकाळपासून घरकाम, मुलांची काळजी, सासरी सेवा इत्यादीमध्ये गुंतलेली असते, तरी ती जर दररोज एक वेळ राम कृष्ण हरी म्हटले, विठ्ठलाची पूजा केली, तर तिच्या भक्तीचे महत्त्व कमी नाही। नंबर 3, आजचा व्यावसायिक किंवा कार्यालयीन व्यक्ती। एक सामान्य कर्मचारी जो ऑफिसमध्ये नोकरी करतो, तो जर रस्त्यात जाताना, काम करतानाही मनाने विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल, तर
तो सुद्धा साधना करत आहे. त्याला आयुष्य सोडून हिमालयात जाण्याची गरज नाही. अभंगाचा सामाजिक संदेश बघा. धर्म केवळ साधू संतांचे क्षेत्र नाही. सामान्य गृहस्थ, कोणतीही व्यक्ती वयाची, वर्गाची, परिस्थितीची अडचण न घेता नामस्मरण करून ईश्वर प्राप्ती करू शकतो. भक्ती ही लोकांच्या जीवनात सहज आणि सोपी सापडणारी गोष्ट आहे. ती शिस्तीत केली पाहिजे असं नाही, तर प्रेमाने केली पाहिजे. मुख्य शिकवण बघूया आपण. संत तुकाराम महाराज आपल्या युगसंधीला अनुरूप असा एक साधा, सरळ आणि सर्वांना खुला मार्ग देतात, तो म्हणजे नामस्मरण. त्यांनी स्वतः संसार सोडला नाही, पण संसारात राहून विठोबाच्या चरणी निष्ठा ठेवली. हीच गोष्ट ते आपल्याला सांगतात. तू साधू नको होस, तू नामस्मरण करणार आहोत. म्हणजे संसारामध्ये राहून देखील, काम करताना देखील, विचार करताना देखील जर मनात परमेश्वर आहे तर तो परमेश्वर आपल्यालाच शोधून भेटतो. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल.